साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। तब्बल 5.25 कोटीच्या वीज बिलाची सोलापूर जिल्हा परिषदेकडे थकबाकी। महाराष्ट्रातील शासकीय कार्यालयामधील वीज वितरण कंपनीचे वीज बिल मोठ्या प्रमाणात थकीत आहेत। त्यात सोलापूर जिल्हा परिषदेच्या 1621 कार्यालयाचे 4 कोटी 76 लाख आणि जिल्हा पोलीस विभागाच्या 85 कार्यालयाचे 17 लाख असे एकूण 1706 कार्यालयाकडे 4 कोटी 93 लाख रुपयाच्या वीज बिलाची थकबाकी झाली आहे। वसुलीबाबत महावितरणकडून पत्र देण्यात आले आहे। सरकारी कार्यालयांना महावितरणकडून सार्वजनिक सेवा वर्गवारीतून वीज दर आकारणी केली जाते। हे वीज दर घरगुती दराएवढेच किंवा स्लॅबनुसार त्याहीपेक्षा कमी आहेत। यामध्ये शिक्षण, वैद्यकीय सेवासाठी 20 किलोवॅटपर्यंतच्या वीज जोडणीसाठी 4 रुपये 13 पैसे प्रति युनिट, तर 20 किलोवॅटपेक्षा अधिक वीज जोडणीसाठी 5 रुपये 94 पैसे आणि 50 किलोवॅटपेक्षा अधिक वीज जोडणीसाठी 7 रुपये 45 पैसे प्रति युनिट दराने वीज दर आकारणी होते। तर इतर सरकारी कार्यालयासाठी 20 किलोवॅटपर्यंत 5 रुपये 94 पैसे प्रति युनिट आणि त्यापेक्षा अधिक वीज जोडणीसाठी 9 रुपये 40 पैसे प्रति युनिट दराने वीज दर आकारणी होत आहे। वीज बिल भरण्यासाठी सर्व सरकारी कार्यालयाच्या वार्षिक अंदाजपत्रकामध्ये निधीची तरतूद केली जाते व त्याप्रमाणे संबंधित खात्याकडून निधी उपलब्ध होतो। मात्र वीज बिल न भरल्यामुळे इतकी मोठी थकबाकी झाली आहे।